भक्तीचा सागर कृष्णामाई महोत्सवात सांगलीकरांची गर्दी। संथ वाहते कृष्णामाई या भावनेतून कृष्णामाई महोत्सवानिमित्त कृष्णा नदीला साडी नेसवण्याचा पारंपरिक आणि भावनिक विधी भक्तिभावात पार पडला। माई घाटापासून त्रिशूल घाटापर्यंत आकर्षक सजवलेल्या होडीमधून साडी नेण्यात आली। यावेळी संपूर्ण परिसर जय कृष्णामाईच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। गणेश विसर्जनाच्या धर्तीवर सजवलेली ही होडी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती। महोत्सवाचे अध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे यांनी स्वतः बोटीतून सुमारे 65 मीटर लांबीची साडी माई घाट ते त्रिशूल घाटापर्यंत नेऊन कृष्णामाईला साडी नेसवण्याचा विधी पूर्ण केला। केलेली होडी आपल्याला दिसते, पातळामध्ये आहे, साडी घेऊन निघालेली आहे। या काठावरती साडी आणि त्या काठावरती आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीची कृष्णामाईला अर्पण करण्यात आलेली साडी सांगलीचे राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्याकडून प्राप्त झाली होती। कृष्णामाई महोत्सव सुरू झाल्यापासून पटवर्धन राजघराण्याकडून साडी अर्पण करण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे। यावेळी विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते। बनारसहून आलेल्या मान्यवरांनी व्यवस्थेचे कौतुक करत महाबळेश्वर येथून उगम पावलेल्या कृष्णामाईचे पावित्र्य जपले पाहिजे असे मत व्यक्त केले। बनारस प्रमाणे आरतीचा अनुभव मिळाल्याने सांगलीकरांनी या सोहळ्याचे भरभरून कौतुक केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महेंद्र चंडाळे आणि त्यांच्या पत्नी यांनी मंत्रोच्चारात नदी पूजन करून फुले अर्पण केली। यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे, माजी नगरसेविका गीतांजली धोपे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हा भव्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। ही आपल्या गावची जत्रा आहे, सर्वांनी कुटुंबासह उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महेंद्र चंडाळे यांनी केले। ओम चंद्रमा महतो जातस्य सूर्यो आदायता ध्रुवप्रावायुचक्रारक्तमुमा बलिराजायता धूपं दीपं समर्पयामि हस्तो प्रक्षालना हस्ते यक्षपुष्पाणि गृहीत्वा गणेशं चरिशंबरं शिवाकान्तशम्भुदिव्यं पार्वती पतये हर हर महादेव। हवामहे भगो महामजानि गमः सोमनाथि आंगे आंगे मालिके नमः नयनिकस सहस्रसना ओम चंद्रमा महतो जातस्य सूर्यो आदायता
प्रारब्धमुखा बलिराधायता धूपं दीपं समर्पयामि हस्तोत्थालना हस्ते यक्षपुष्पाणि गृहीत्वा